नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, PM विश्वकर्मा योजना याचे अर्ज भरायला आता सुरुवात झालेली आहे. याची वेबसाईट देखील सुरुवात झालेली आहे आणि गव्हर्नमेंटकडून आता हे अर्ज भरण्याचे आव्हान जे आहे ते करण्यात आलेले आहे. जे कामगार आहेत 18 पगड जातीतील त्या सर्व कामगारांना या योजनेसाठी जे आहे ते प्रथम श्रेणीमध्ये 1,00,000 रुपये जे आहे ते कामाकरता जे आहे ते कर्ज देण्यात येणार आहे आणि तसेच 15,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. तर त्यासाठीचा अर्ज कसा भरायचा तो आपण आज A to Z लाईव्ह करून दाखवणार आहे की अर्ज हा ऑनलाईन कसा भरायचा आहे. चला तर मग अर्ज भरायला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, सर्वप्रथम pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवरती यायचं. या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. या पेजवर आल्यानंतर येथे जे उजव्या बाजूला जे लॉग इनचं ऑप्शन आहे त्या लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. लॉग इनच्या ऑप्शनवरती आल्यानंतर इथे CSC लॉग इनमध्ये जे CSC रजिस्टर आर्टिसन्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक जे आहे ते नवीन पेज ओपन होईल. असा एक ऑप्शन येईल. त्यावरती एक लिहिलेलं आहे फॅमिली विथ इन युअर फॅमिली. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी सरकारी नोकर आहे का, तर इथे नो करायचं आहे. नो केल्यानंतर इथे खाली परत तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्ही या अगोदर कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे का किंवा एखादा मुद्रा लोन वगैरे घेतलेला आहे का, तर तिथे देखील नो करायचं आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर जे पुढचा पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचं आधार ऑथेंटिफिकेशन करायचं आहे. यामध्ये तुमचं जे आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं. कॅप्चा टाकून कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती जे आहे ते एक OTP येईल. तो OTP तिथे टाकायचा आणि तिथे तुमचं थंब ऑथेंटिफिकेशन करायचं आहे. तुमचा बायोमॅट्रिक व्हेरीफाय झाल्यानंतर आधार ऑथेंटिफिकेशन झाल्यानंतर अशा प्रकारचं जे आहे ते आपला फॉर्म ओपन होईल. तर फॉर्म ओपन झाल्यानंतर यामध्ये 4 स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे आहे. तुमची पर्सनल डिटेल भरायची आहे, त्यानंतर लोन डिटेल भरायची आहे आणि त्यानंतर तुमच्या कामाची डिटेल आणि डिक्लेरेशन, अशा प्रकारच्या 4 स्टेप आहे. फॉर्म ओपन झाल्यानंतर इथे ऑटोमॅटिकली तुमचं नाव येऊन जाईल, तुमचं संपूर्ण नाव येऊन जाईल, तुमच्या वडिलाचं नाव येऊन जाईल, तुमचं डेट ऑफ बर्थ दाखवेल. इथे तुम्हाला जे आहे ते नंतर तुमचं जे मटेरियल स्टेटस असेल मॅरिड अनमॅरिड ते सिलेक्ट करायचं. तिथे तुमचं जेंडर हे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जी कॅटेगरी असेल तुमची SC ST OBC कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर जर तुम्ही हँडिकॅप असाल तर हँडिकॅप दिव्यांगजन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे ज्या राज्यामध्ये राहता त्याच राज्यामध्ये बिझनेस करता का, म्हणजे जो तुम्ही ज्या धंद्यासाठी ते लोन मागत आहात ते करत आहात का, तर तिथे यस करायचं आहे. त्यानंतर खालचा ऑप्शन जे आहे तर त्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते तुम्ही बिझनेस करता का, तिथे देखील यस करायचं आहे. तिथे खाली यायचं. परत खाली आल्यानंतर आपली कॉन्टॅक्ट डिटेल दाखवण्यात येईल. कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये आपला मोबाईल नंबर आणि आधार नंबर दाखवण्यात येईल. नंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर आपला राशन कार्डचा नंबर इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. राशन कार्ड नंबर आल्यानंतर आपल्या राशनमध्ये जितके सदस्य आहे त्या सर्वांची इथे नावं दाखवण्यात येईल. ते सर्वांचे नावं येतील. त्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर आपला आधारचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला इथे दाखवण्यात येईल. आपला संपूर्ण जसा आधारवरती ॲड्रेस आहे तसा ॲड्रेस येऊन जाईल. तिथे आपला पिनकोड दाखवण्यात येईल. परत खाली यायचं. खाली आल्यानंतर आपला इथे करंट ॲड्रेस आणि आधार जिथे आपण सध्या राहतो तो ॲड्रेस सेम आहे का, तर सेम ॲज आधार ॲड्रेस यावरती क्लिक करायचं आहे करंट ॲड्रेसवरती. त्यानंतर खाली यायचं आणि खाली आल्यानंतर प्रोफेशनल ट्रेड डिटेल्स म्हणजे आपलं जे बिझनेस आहे, आपला जे आपण जे धंद्यासाठी लोन घेत आहे किंवा लोनची मागणी करत आहात त्याचा ॲड्रेस आणि आपला ॲड्रेस हा सेम आहे का, तर तिथे देखील यस करायचं. त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत अंडरमध्ये आहात का, तर तिथे यस करायचं. त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका इथे निवडायचा. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं ग्रामपंचायत निवडायचं ऑप्शन येईल. ते ग्रामपंचायत इथे खाली यायचं आणि तुमची जी ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत इथे निवडायची. त्यानंतर परत खाली यायचं आणि तुमचा जो दुकानचा शॉपचा ॲड्रेस आहे तो देखील तो आणि तुमचा आधारवरचा ॲड्रेस सेम आहे का, तर सेम ॲज आधार ॲड्रेसवरती क्लिक करायचं. संपूर्ण ही माहिती भरल्यानंतर आपला जो धंदा कोणता आहे, आपण कोणत्या प्रवर्गामध्ये मोडतो, सुनार, कुंभार, लोहार, चांभार, त्यानंतर जे 18 प्रकारचे जे सर्व 18 पगड जातीचे जे हिच्यामध्ये दिलेले आहे
टेलर किंवा तुम्ही नावी असाल, जे काही तुम्ही असाल ते यामध्ये निवडायचं आहे. मी इथे टेलर निवडणार आणि या निवडल्यानंतर तुमचा जो प्रोफेशनल ट्रेड आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला आता हे जी तुमची वैयक्तिक माहिती भरणं झालेली आहे त्याला अगोदर सेव्ह करून घ्यायचं. तुमची वैयक्तिक माहिती सेव्ह केल्यानंतर त्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर लगेच आपल्याला जे आहे ते नवीन पेज ओपन होईल आणि आता यावरती आपल्याला आपले जे लोनसाठी अप्लाय करायचं आहे, ज्या बँकेमार्फत आपल्याला अप्लाय करायचं आहे त्या बँकेची डिटेल आपल्याला इथे भरायची आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम बँकेचं नाव द्यायचं आहे. त्यानंतर त्या बँकेचा IFSC कोड टाकून सर्च करायचा तर ऑटोमॅटिकली नेम ऑफ ब्रांच यामध्ये ऑटोमॅटिकली तुमची जी बँक आहे त्या बँकची डिटेल येऊन जाईल. त्यानंतर परत खाली यायचं. खाली आल्यानंतर आपला अकाउंट नंबर टाकायचा. अकाउंट नंबर टाकल्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे. परत यामध्ये खाली आल्यानंतर अकाउंट नंबर टाकल्यानंतर आता आपल्याला क्रेडिट सपोर्ट यावरती यायचं. खाली यायचं. तुम्हाला 1 लाखाचं कर्ज हे दिलं जाणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 5% हे व्याज लागणार आहे आणि त्याची परतफेड तुम्हाला 18 महिन्यामध्ये करावी लागणार आहे. तर तुम्हाला जर सध्या हे लोन हवं असेल तर इथे खाली ऑप्शन दिलेला आहे मे बी लेटर किंवा नाव यावरती यावरती आपल्याला क्लिक करायचं आणि तुम्हाला हे लोन हे आत्ता पाहिजे यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन येईल. त्यामध्ये तुम्हाला अमाऊंट टाकायची आहे. 1 लाख रुपयाची जी आहे ती अमाऊंट टाकायची, जेवढं आपल्याला लोन हवं आहे तेवढं. त्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ बँक लोन. तुम्हाला जर का तुम्ही दिलेली सेव्हिंग अकाउंटच्या बँक थ्रू लोन नसेल पाहिजे आणि दुसऱ्या बँकेच्या थ्रू जर का एखाद्या लोन हवा असेल तर तुम्हाला मग त्यासाठी परत येथे खाली त्या बँकेची डिटेल द्यावी लागणार आहेत. जर का तुम्हाला तुमच्या सेव्हिंग जे तुम्ही वरती अकाउंट दिलेलं आहे त्याच बँकेची थ्रू तुम्हाला जर लोन हवं असेल तर मग येथे सेव्ह ॲज अ सेव्हिंग अकाउंट आहे हाच ऑप्शन तिथे ठेवायचा आहे. तो ऑप्शन जो पहिले आहे सेम ॲज सेव्हिंग तोच ऑप्शन इथे ठेवायचा आणि खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचं जे आहे ते डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल द्यायची आहे. जर का तुमचं फोनपे वगैरे असेल तर तुम्हाला तुमची फोनपेची इथे डिटेल द्यायची आहे. खाली UPI तुमचा ID असेल तर ते द्यायचं आहे. जर नसेल तर नो करायचं आणि याला सेव्ह करून द्यायचं आहे. तर तुमची बँकेची डिटेल ही सेव्ह झालेली आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचं जे स्किल ट्रेनिंग होणार आहे 5 दिवसाचा आणि तुम्हाला जे 15 दिवसाचं जे ॲडव्हान्स ट्रेनिंग दिल्या जाणार आहे त्यासाठी तुम्हाला जे आहे ते 15,000 रुपये जे आहे ते अनुदान देण्यात येणार आहे. तुमचे टूल किट खरेदी असेल किंवा तुमचं जे साहित्य खरेदी असेल त्यासाठीची इथे माहिती दिलेली आहे. ती माहिती इथे भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर मार्केटिंग सपोर्ट हवा असेल तर ते देखील तुम्हाला इथून मिळणार आहे. हे जे आहे ते ऑप्शनल आहे. येथे तुम्हाला जर मार्केटिंग सपोर्ट हवा नसेल तर तुम्ही याला सोडून देऊ शकता आणि जी वरती माहिती भरलेली आहे त्याला इथे तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. जर ही तुम्हाला माहिती आवश्यक नसेल वाटत, तुम्हाला मार्केटची माहिती नसेल पाहिजे तर याला सेव्ह करायचं आणि नेक्स्ट करायचं आहे या पेजला. आता इथे सेव्ह करून नेक्स्ट केल्यानंतर जे आहे ते शेवटचा आपला आता शेवटची स्टेप येणार आहे. शेवटचा पेज आपला ओपन होणार आहे. तो आहे डिक्लेरेशन. आपण भरलेली सर्व माहिती खरी आहे यावरती डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन वरती आय ॲग्री वरती क्लिक करायचं आणि आता आपला जो हा फॉर्म आहे तो फॉर्म सबमिट करायचा आहे. आपल्या 3 स्टेप या कंप्लीट झालेल्या आहे. 3 स्टेप कंप्लीट होऊन आपल्या ग्रीन झालेल्या आहे. आता आपला अप्लिकेशन देखील आपण सबमिट केलेला आहे. अप्लिकेशन सबमिट झालेला आहे आणि आपला अप्लिकेशन नंबर देखील इथे आलेला आहे. मित्रांनो हा अप्लिकेशन नंबर जो आहे तो तुमचा नोट करून घ्यायचा आहे. आता आपला अप्लिकेशन सक्सेसफुली मी तुम्हाला करून दाखवलेला आहे आणि सबमिट देखील झालेला आहे. याला डन करायचा. डन केल्यानंतर आपला जो होम पेज आहे माय अप्लिकेशन वरती येईल. येथे आल्यानंतर आपली इथे संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल. आपण जे भरलेली आहे तुमचा अप्लिकेशन नंबर दाखवण्यात येईल आणि इथे स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3 मध्ये जो तुमचा अर्ज असणार आहे ते दाखवण्यात येईल. पहिला स्टेप होता आपला रजिस्ट्रेशनचा, दुसरा होता आपला संपूर्ण जी माहिती भरायची होती आणि आता तिसरा जे आहे ते आपला जे लोनसाठी आपण अर्ज केलेला आहे तो व्हेरीफाय होणार आहे. आता आपला नंतर या PDF डाउनलोड वरती क्लिक करायचं. PDF डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर PDF डाउनलोड झाल्यानंतर ओपन व्हायला थोडासा वेळ घेईल. PDF ओपन झाल्यानंतर तुम्ही भरलेला हा फॉर्म तुमच्या समोर आलेला आहे. हा तुमचा संपूर्ण फॉर्म हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. याची प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा PDF सेव्ह करून घ्यायची आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपला जो PM विश्वकर्मा योजनेचा जे गव्हर्नमेंट 1 लाख रुपयाचं तुम्हाला लोन देत आहे आणि त्यावरती 15,000 रुपये अनुदान हे तुम्हाला साहित्य खरेदी करण्यासाठी देत आहे. याचा जे आहे ते अर्ज आता साईट जे सुरळीत सुरू आहे यांचे अर्ज देखील सुरळीत सुरू आहे.
तुम्हाला जर अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे आपला ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मला मेसेज करा किंवा कॉल करा. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.